समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा. जय भीम, जय शिवराज, जय संविधान, जय भारत. मी संजय गाडे. माननीय डॉक्टर राजेंद्र गौर साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जिल्हाध्यक्ष म्हणून आंबेडकरी चळवळीमध्ये कार्यरत आहे. नुकतीच सातारा जिल्हा परिषदेची रणधुमाळी झाली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या राड्यानंतर सातारा जिल्ह्याचे तत्कालीन पोलीस अधीक्षक तुषार दोशी अचानकच चर्चेत आले आणि हलकल्लोळ माजला. खरं म्हटलं तर तुषार दोशींच्या कार्यकाळामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये 2 नंबर वाल्यांचा धंदा हा बिनबोभाटपणे 1 नंबरने चालू होता. कुणालाही कायद्याचा वचक राहिलेला नव्हता, अशी काहीशी परिस्थिती निर्माण झाली होती. कारण सातारचे निर्णय पोलीस अधीक्षक तुषार दोशी घ्यायचे की सातारचे निर्णय तिकडून तो घनश्याम सोनवणे घ्यायचा. म्हणजे घनश्याम सोनवणेचा अधिकारी तुषार दोशी का तुषार दोशींचा अधिकारी घनश्याम सोनवणे, हा प्रश्न अख्ख्या जिल्ह्याला अधोरेखित झालेला असताना 2 नंबर वाल्यांनी मात्र या सगळ्या गोष्टीचा ज्या पद्धतीनं फायदा करून घ्यायचा त्या पद्धतीने फायदा करून घेतला. असो, काही कारणामुळे तुषार दोशींची तर्काबडकी बदलीनंतर उचलबांगडी झाली आणि सातारा जिल्ह्याला नवनिर्वाचित पोलीस अधीक्षक लाभले. निखिल पिंगळे नावाच्या पोलीस अधीक्षकाचा कर्तव्य कठोरपणा अवघा जिल्हा बघतोय. त्यातच सातारा जिल्ह्याला लोकल क्राईम ब्रँचचा म्हणजे एलसीबीचा पदभार स्वीकारलेले विश्वजित घोडके या एलसीबीच्या पथकानं महाबळेश्वरच्या पलीकडच्या बाजू प्रतापगडाच्या पायथ्यापासून ते मान काठावरच्या सीमेपर्यंत, कराडच्या कोपऱ्यापासून ते खंडाळ्याच्या सीमेपर्यंत जिल्ह्यामध्ये जो 2 नंबर वाल्यांवरती धाडी टाकाचा जो प्रयत्न चालवलेला आहे, धाडी टाकाचा जो कार्यक्रम राबवलेला आहे, त्यामुळे बऱ्यापैकी 2 नंबर वाल्यांची तंत्रलेली आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हे धाडसत्र सुरूच राहिलं पाहिजे. कारण हा जिल्हा शूरवीरांचा आहे, हा जिल्हा कष्टकऱ्यांचा आहे, हा जिल्हा पेन्शनरांचा आहे आणि हाच जिल्हा क्रांतिकारकांचा जिल्हा म्हटलं जातं. या जिल्ह्याला गालबोट लागता कामा नाही. याची नैतिक जबाबदारी कायमशी माझ्यावर येते. याचं कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार शशिकांत शिंदे या दोघांमध्ये काटेकी टक्कर झाली. यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा पुरस्कृत उमेदवार म्हणून मी अपक्ष अर्ज भरला आणि सातारा जिल्ह्यातील 37,062 मतदारांनी माझ्यावर विश्वास टाकून आम्ही तुमच्या पाठीशी आहोत या अधोरेखित केलं. उदयनराजे जिंकले, यांचं अभिनंदन. शशिकांत शिंदेंना पराभव पत्करावा लागला, ते पुन्हा नव्या जो म्हणून उभे राहिलेत. उदयनराजे खासदार झाले, केंद्रामध्ये मशगूल झाले. शशिकांत शिंदे साहेबांवरती प्रदेशाध्यक्षपदाची नवीन जबाबदारी अधोरेखित झाली आणि ते महाराष्ट्र राज्यामध्ये बिझी झाले. मग सातारा जिल्ह्याचं चाललंय काय ही तपासण्याची, तिकडे लक्ष देण्याची नैतिक जबाबदारी संजय गाडे म्हणून माझ्यावरती. कारण सातारा जिल्ह्यातल्या 40% मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची खबरदारी मला घेणं गरजेचं आहे. 2 नंबरचा व्यवसाय सगळा बंद होत असताना सातारा जिल्ह्यामध्ये मात्र व्हाईट कॉलर क्राईम दिवसेदिवस वाढत चालले, त्याच्याकडे कोणाचंही लक्ष नाही. मांजर दूध पिताना डोळं झाकून पिते, तिला वाटतात की दुनिया आंधळी आहे, अंधार पडलेला आहे. मात्र निखिल पिंगळे नावाचा प्रकाशाचा आधार कुठेतरी असतो, विश्वजित घोडके नावाचा प्रकाशाचा आधार कुठेतरी असतो आणि बिंदासपणे यांना माहिती असतं हे काय चाललेलं आहे आणि मोजक्या वेळाला कमी पडणार आहे. मात्र फक्त यांचं लक्ष तिकडे जाणं गरजेचं आहे. होय, व्हाईट कॉलर क्राईम बाबत मी बोलतोय. कारण सातारा जिल्ह्यामध्ये दारू, मटका, जुगार, चक्री जुगार, जुगाराचे क्लब, नेट कॅफे, कॉलेजमधल्या मुलामुलींना प्रायव्हसी निर्माण करून देणारे नेट कॅफे अनेक प्रकारे उत्मत चाललेला असताना हा व्हाईट कॉलर क्राईम दुसऱ्या बाजूला चालू आहे. सातारा जिल्ह्यामध्ये डॉक्टर पाटील नावाचा अधिकारी, डॉक्टर पाटील नावाचा डॉक्टर हा सेक्स रॅकेट फार मोठ्या प्रमाणात चालवतोय. हाच डॉक्टर पाटील सातारा जिल्ह्यातला सेक्स रॅकेटचा प्रमुख दलाल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. होय, डॉक्टर पाटील तोच डॉक्टर पाटील ज्यानं अनेकांना श्वास रोखून धरायला लावलेला आहे, तोच पाटील ज्यानं अनेक महिलांना सेक्स रॅकेटमध्ये ढकललेला आहे आणि पुन्हा त्यांना ब्लॅकमेल केला जातोय. होय, तोच पाटील डॉक्टर पाटील जो समीर शेख बरोबर सेक्स रॅकेट चालू आहे. समीर शेख तो समीर शेख नव्हे, तत्कालीन पोलीस अधीक्षक सातारा जिल्ह्याचे समीर शेख, ते समीर शेख नव्हे. समीर शेख नावाचा दुसरा एक व्यक्ती आहे, त्याच्या हातात हात घालून डॉक्टर पाटील सातारा जिल्ह्यामध्ये बिनधास्त बिनबोभाटपणे सेक्स रॅकेट चालवतोय. ते सेक्स रॅकेट सातारा पोलिसांनी उद्ध्वस्त करावं
ही विनंती अन्यथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्हा या गोष्टीच्या विरोधात नक्कीच एल्गार पुकारेल, याची नोंद घ्यावी. जय भीम, जय भारत, जय शिवराय, जय संविधान. समाजात घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी निर्भीड निष्पक्ष चॅनल म्हणजे संपादक संजय कारंडे यांचं अजिंक्यतारा न्यूज चॅनल. अजिंक्यतारा न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा.